नोव्हेंबर 2025 बरोबर. आजच्या दिवशी हे जे वंदे मातरम गीत आहे की नाही ते लिहून 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. किती वर्ष? हा, 150 म्हणजे 100 वर्ष आणि त्याच्यावर आणखी 50 वर्ष, अशी 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मग 150 वर्ष जर का आपण मागे गेलो 2025 पासून, तर किती साल येतो माहिती का? 1875. कुठलं साल येतं? व्हेरी गुड. 1875 साली पहिल्यांदा हे गीत लिहिलं. कोणतं गीत लिहिलं? वंदे मातरम. मग कोणी लिहिलं? तर ते लिहिलं बंकिमचंद्र चटर्जी यांनी. कोणी लिहिलं? बंकिमचंद्र चटर्जी यांनी. त्यांनी लिहिलं. तोपर्यंत त्यांना काहीच प्रतिसाद भेटला नाही. त्यानंतर त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं आनंद मठ. त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केला आणि लगेच दुसऱ्या वर्षी म्हणजे 1876 काँग्रेस कार्यकारिणीमध्ये ते गाळलं गेलं. आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष आपल्या देशाला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी, अनेक नेत्यांनी, सत्याग्रहींनी हे जे वंदे मातरम गीत आहे ते प्रेरणा गीत, स्फूर्ती गीत, आपल्याला स्फूर्ती यायला पाहिजे की नाही लढण्यासाठी. हा, त्यासाठी हे गीत म्हटलं गेलं. आपण म्हणतो की नाही हरळ? काय म्हणतो आपण हरळ? हरळ माझं म्हटलं. त्यानंतर त्यांना सुद्धा त्या गीतांनी जोश आला. कोणतं गीत होतं ते? वंदे मातरम. हा, आणि आपल्या जनगणमन जे आहे ते कुणी लिहिलंय? रवींद्रनाथ टागोर. हे मूळचं जे गीत आहे ते खूप मोठं आहे. आपण जे रोज म्हणतो ते छोटंसं आहे, एकच कडवं आहे. हा, आज आपल्याला 150 वर्ष पूर्ण झाले त्याची आठवण म्हणून आपल्याला ते गीत पूर्ण म्हणायचं आहे. हे पूर्ण गीत तुमचं पाठ आहे का? हा, मग ज्यांचं पाठ आहे त्यांनी आमच्या बरोबर म्हणायचंय. पण रोज जे म्हणतो ते पाठ केली. हा, मग तेवढं तरी पूर्ण म्हणायचं आहे. म्हणताना व्यवस्थित उभं राहायचंय, हालचाल करायची नाही. हा, समजलं? आता पुढच्या सूचना वेळेपर्यंत असंच छान उभं द्यायचंय. तिकडे पण खेळते पाहताय, दिसतात ना?